नमस्कार वाईटी परिवार, कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहात ना? मजेत आहात ना? मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आणि आज आहे 24 डिसेंबर 2023, रविवार आहे आज। आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते। गाईज पहा, आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी विदाऊट बेसनची आज आपण कॉर्न ढोकळा बनवणार आहोत। अगदी इन्स्टंट हा कॉर्न ढोकळा आहे। जर तुम्हाला हा इन्स्टंट कॉर्न ढोकळा शिकायचा असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात। पहा, इथे इन्स्टंट कॉर्न ढोकळा बनवण्यासाठी 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे। जाड रवाच इथे यूज करायचा आहे गाईज, पातळ रवा म्हणजे एकदम बारीक 0 नंबरचा रवा घ्यायचा नाही आहे। पहा, इथे 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे। त्याच्यानंतर ही कॉर्नची पेस्ट करून घेतलेली आहे, म्हणजे आपले जे कॉर्नचे दाणे असतात ना स्वीट कॉर्नचे, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। तसेच ह्याच्यामध्ये ॲड करायची ती म्हणजे कसुरी मेथी ॲड करायची आहे। तसेच कॉर्नचे दाणेसुद्धा अख्खे ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहे। आणि हो गाईज, हे कॉर्न आहेत ना विदाऊट शिजता आपण हे कॉर्न म्हणजे विदाऊट बॉईल करता आपण हे कॉर्न ह्याच्यामध्ये यूज करायचे आहेत। पहा, तर ह्याच्यामध्ये आपण कॉर्नचे थोडेसे दाणेसुद्धा ॲड करणार आहोत। कॉर्नचे दाणे ॲड केल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण अद्रक मिरचीची पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे। तसेच ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची ती म्हणजे सायट्रिक ॲसिड म्हणजेच निंबूचं फूल ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। हळद चिमूटभर ॲड करायची आहे। ह्याच्यामध्ये हळद थोडीशी तुम्ही जास्त घातली ना तरीसुद्धा चालू शकते, काही प्रॉब्लेम नाही आहे। हळद ॲड केल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपल्याला सॉल्ट ॲड करायचा आहे, चवीनुसार सॉल्ट ॲड करायचा आहे। सायट्रिक ॲसिड ह्याच्यामध्ये चिमूटभर ॲड करायचे आहेत। सायट्रिक ॲसिड म्हणजे निंबू फूल असतात, हे निंबू फूल ह्याच्यामध्ये ॲड करायचे, जास्त नाही आहे, चिमूटभरच निंबू फूल ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे ते म्हणजे 1 चमचा दही ॲड करायचं आहे। पहा, 1च चमचा दही ॲड करायचं आहे, जास्त दही ॲड करायचं नाही आहे। पहा, इथे 1 चमचा दही ॲड करायचं आहे। आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आहे। अर्धी वाटी पाणी ॲड करून छान असं मिक्सअप करून घ्यायचं आहे। पहा हे, आणि 15 मिनटं ह्याला रेस्ट होऊन द्यायचं आहे। अगदी पौष्टिक आणि हेल्दी असा हा इन्स्टंट कॉर्न ढोकळा होतो। पहा, खूप सुंदर आणि अमेझिंग लागतो। पहा, तुम्ही कधी पाहिला होता का हा कॉर्न ढोकळा? कधी पाहिला होता का? कधी खाल्ला होता का? कधी ह्याचं नाव तरी ऐकलं होतं का? तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा। जर तुम्ही कधी पाहिलं असेल, खाल्ला असेल, ह्याचं नावसुद्धा जरी ऐकलं असेल ना तरी मला तसं कमेंटमध्ये सांगा। खूप उत्कृष्ट अप्रतिम असा हा इन्स्टंट कॉर्न ढोकळा होतो। पहा, चवीलासुद्धा खूप अप्रतिम लागतो। आणि ह्याच्यामध्ये एक टिप नेहमी लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये जो आपण रवा ॲड करायचा आहे तो रवा जाडच रवा ॲड करायचा आहे, बारीक रवा ॲड करायचा नाही आहे ह्यामध्ये। पहा, पाणी ॲड म्हणजे 1 चमचा दही आणि अर्धी वाटी पाणी ॲड करून छान असं हे मिश्रण आपण मिक्सअप करून घेतलेलं आहे। आता ह्याला आपण 15 मिनटं रेस्ट होऊन देऊयात। आणि हे 15 मिनटं रेस्ट होते तोपर्यंत एकीकडे स्टीमसुद्धा करायला ठेवूयात। पहा, एकीकडे स्टीमरमध्ये मी स्टीम करायला ठेवलेली आहे। पहा, आता 15 मिनटं झालेली आहेत। आता पहा, 15 मिनटानंतर आपण ह्या मिश्रणावरचं झाकण काढलेलं आहे। पहा, हे बॅटर आहे ढोकळ्याचं, हे छान असं भिजलेलं आहे। पहा, रवा पहा किती छान असा फुगून वरती आलेला आहे, सुंदर असा हा रवा भिजलेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पुन्हा 1 वाटी पाणी ॲड करायचं आहे। ज्या वाटीत मी दही ठेवलं होतं ना त्याच वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे। आणि ह्या बॅटरमध्ये ॲड करून त्याच्यावरती आपल्याला इनो ॲड करायचं आहे, फ्रूट सॉल्ट इनो ॲड करायचं आहे। फ्रूट सॉल्ट इनो ॲड केल्याच्यानंतर हे बॅटर छान असं 2 ते 3 मिनटं फ्लफी होतोपर्यंत हे बॅटर हलवून घ्यायचं आहे। पण त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा स्टीम करणार आहोत त्या भांड्याला सगळीकडनं असं तेल लावून घ्यायचं आहे। आणि तेल लावून घेतल्याच्यानंतर ढोकळा बॅटर आपल्याला ह्या स्टीम भांड्यामध्ये ॲड करून आपल्याला हा ढोकळा 20 मिनटं स्टीम होऊन द्यायचा आहे। पहा, स्टीमसुद्धा आहे ना पाण्याला जवळजवळ कडकडीतच आली पाहिजेत। पहा, एकदम अशी रखरखीत स्टीम आली पाहिजेत।
जर तुम्ही रखरखीत स्टीममध्ये हा ढोकळा केला तर तुमचा ढोकळा अगदी स्पॉन्जी छान असा होईल पहा, अजिबात बिघडणार नाही। तर पहा स्टीम आलेली आहे आता आपल्या पाण्याला। आता आपण ह्या स्टीमरला हा ढोकळा स्टीम करायला 20 मिनिटं ठेवूयात। 20 मिनिटं झाल्याच्या नंतर गॅस बंद करायचा आहे आणि हा ढोकळा थोडासा थंड होऊन द्यायचा आहे। मग याच्यावरती आपल्याला फोडणी तयार करायची आहे। पहा 20 मिनिटं झालेली आहे। आता मी गॅस बंद करते। गॅस बंद करून एक 5 मिनिटं थोडा वेळ अशीच राहून द्यायची आहे ही स्टीम आणि नंतर 5 मिनिटानंतर ह्या स्टीमवरचं झाकण काढून आपला ढोकळा बाहेर काढायचा आहे। पहा अशा पद्धतीने आपला हा ढोकळा तयार झालेला आहे। आता हा ढोकळा आपल्याला बाहेर काढून ठेवायचा आहे आणि थोडा वेळ 10 मिनिटं ह्याला थंड होऊन द्यायचा आहे। हा थंड होतोय तोपर्यंत एकीकडे आपल्याला ह्याच्यावरती तडका तयार करायचा आहे। हा थंड झाल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये मी अशा पद्धतीने काढून घेतला पहा आणि कट करून घेतला। तसेच एकीकडे तडकासुद्धा आपल्याला तडका करण्यासाठी सुद्धा मी तेल तापत ठेवलेलं आहे। आता ह्या तडक्यामध्ये आपण जसं नॉर्मली ढोकळ्याला तडका करतो ना त्याच पद्धतीने हा तडका तयार केलेला आहे। म्हणजे तेल, मोहरी, कढीपत्ता, पण हो ह्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड न करता लाल मिरची ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे। लाल मिरची ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि मोहरी, तेल, लाल मिरची तसेच हिंग घालून छान असा हा तडका तयार करायचा आहे आणि हा तडका ह्या ढोकळ्यावरती असा पसरवायचा आहे आणि छान असा आपला हा तयार झालेला आहे पहा। इन्स्टंट असा हा विदाऊट बेसनाचा कॉर्न ढोकळा। खूप अप्रतिम उत्कृष्ट असा हा कॉर्न ढोकळा होतो। हा कॉर्न ढोकळा पुदिन्याच्या चटणीसोबत अगदी अप्रतिम आणि स्वादिष्ट होतो पहा। तर गाईज कसा वाटला तुम्हाला आजचा हा विदाऊट बेसनचा इन्स्टंट कॉर्न ढोकळा? आवडला का तुम्हा सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा। मला कमेंटमध्ये कळवण्याआधी नक्की घरी पण तुम्ही ट्राय करून पहा विदाऊट बेसनचा इन्स्टंट कॉर्न ढोकळा। नक्की घरी पण तुम्ही ट्राय करून पहा। तुम्ही ह्याचा स्वाद घ्या, घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा जो विदाऊट बेसनचा इन्स्टंट कॉर्न ढोकळा हा बनवलेला आहे हा तुम्हाला कसा वाटला ते। गाईज तुम्हाला अशीच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपली यूट्यूब चॅनल @तृप्ती कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझी कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा।